काय झालं राव? जमलात ना? तरी मी सांगत होतो तुम्हाला नाही जमणार, पण माझं नाही ऐकलं. अहो रोजचं काम नाहीये, त्यामुळे सवय नाही. 5 मिनिटं थांबतो. हा तुम्ही थांबा, तोवर आमचा अख्खा टेम्पो लोड होऊन ना पार होईल. चल रे. कानाला गुदगुला करताय बघ ना. नाही मी ते माझ्याच अहो तरी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला नाही जपणार आहे काम, पण नाही ऐकलं माझं. हा अरे बघ ना. नाही मी करतो ना, इतकं काही नाही. थोडा आराम केला की. मला खरंच आरामाची गरज आहे. हा ए चला रे. देवा, माझ्या सौरभला खूप खूप यश मिळू दे. खूप स्वप्न पाहिलेत सीमा वहिनींनी, ती सगळी खरी होऊ दे. सौरभच्या यशाने घर पुन्हा एकदा एकत्र येईल. कांताबाईंनी सांगितल्याप्रमाणे आज मी सकाळपासून गोड नाही खाल्लं. माझा नवस पूर्ण झाला. आणि खरी आनंदाची बातमी ही आहे की ही नोकरी सौरभने स्वतःच्या टॅलेंटवर मिळवली आहे आणि आता त्याचं फ्युचर ब्राईट आहे. मला माहिती आहे की सौरभ आता आयुष्याच्या खडतर वाटेवर चालणार आहे, पण हीच वेळ आहे. तेव्हा माझ्या सौरभला शक्ती दे. तू माझा हा नवस मान्य केलास असं मी समजते. आणि आता तुझ्या समोर मी तोंड गोड करते. अरे बघतोयस काय, मी तुला मदत करायला आलीये. उचल. तू खरंच आलीयस? थांब मी एक चिमटा काढून बघतो. थांब थांब थांब, मी काढते. पण तू मला मदत करणार का नाही? तू जर माझ्यासाठी एवढं काही करू शकतो तर मी हे नक्की करू शकते. उचल.
झाला की नाही टेम्पो लोड? तू उगीच टेन्शन घेत होतास. झाला खरा. जाम दमलो यार. थोडी एनर्जीची गरज आहे. सौरभ 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 हे बस कर रामा. हो भाऊ बस करूया तर जेवूया जरा. तुम्ही जेवून घ्या, मी काम चालू ठेवतो. अहो काय डोकं बिकं फिरलं की काय? अहो तुम्ही काम करणार आणि आम्ही जेवणार, बरं दिसतं का ते? अहो चला आता असं नाही, दोन जेवून घ्या. अहो चला. बर चला. चला. अहो असं काय बघताय? तुमच्यासाठी मी ताजी ताजी भाकर आणलीये आणि आपल्या शेतातल्या मिरचीचा ठेचा बी आणलाय. जेवून घ्या. तुम्हाला बघूनच माझं पाट लई भरलंय. राहू द्या. मग बघू नका ना असं. कसं बघू? अहो जावा तिकडं. अहो, आधी जेवून घ्या. भूक लागली असेल तुम्हाला. सकाळपासून राबताय तुम्ही. चला जेवून घ्या. तुमच्या हातानं 2 घास भरवत. हा मी भरवू? इश्शा. आता लाजतच राहणार आहे का? भाकरी पण देणार आहे. द्या की. देते की. चिडता कशाला? वा वा. आता 1 घास आम्ही देणार. इश्शा. चटणीचा असला तरी गोड मानून घ्यायचा. चला ए जेवणाची वेळ संपली. चला लागा कामाला. लई काम आहे अजून. हो आलो. ते 98, 99, 500. काय काय करावं लागतं. जिजू मला जरा एक गोष्ट सांगा ना. ती कुहूच्या वेळेला रंजूताई जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिच्यासाठी तुम्ही काय काय करायचा? काय करायचं म्हणजे? अरे काय नाही करायचं ते विचार.
मी काय केला असेल सांग? हा. एक छोटा टेम्पो वळून केसरी झेंडूची फुलं घेऊन आलो आणि ओतली तिच्या अंगावर. राधा मॅडम आहेत? नाही येत. काय झालं? काही नाही. कुठे गेल्यात? नाही माहित. मी पण त्यांनाच फोन करतेय. हो का? बर, माझं एक छोटस काम होतं, मला जरा मदत करू शकाल? हो, सांगा ना. अहो पण अहो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी फार वेळ नाही घेणार. प्लीज प्लीज एवढं करा ना माझ्यासाठी. हा, मी माझ्या मित्राशी बोलतो आणि सगळं अरेंज करतो. प्लीज प्लीज तेवढं करा ना. हॅलो, हा अवल्या. अहो ऐका. हा, अहो आल्या. पण दादासाहेब बोलवलं तुम्ही मला? हा, मी काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐक. काही तक्रार नाही ना माझी? अरे नाही रे बाबा, तुझ्या बागकामाबद्दल काही तक्रार नाहीये, पण काम करत असताना येणाऱ्या जाणाऱ्या माणसाकडे तू लक्ष ठेवायला हवंस की नको? आपलं कोणी येतो कोणी जातो. अरे हे घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का? पर दादासाहेब. काय पर दादासाहेब? परदादा आहे का मी? नाही. वाटत ते बोलतो तू. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तो आहे ना केदार नावाचा लांडगा, तो जर आजूबाजूला दिसला 100 मीटरच्या आत घराच्या, कळलं का? तर त्याचं नाही तुझं तंगडं तोडून हातात देईन मी तुझ्या. दादासाहेब काय बोलतायच काही? काय बोलतोय? बरोबर बोलतो मी. एक असा मोठा दगड बघायचा, ते आधीच रचून ठेव एकावर एक. तो आला की घातला दगड त्या डोक्यामध्ये. अहो बरं काय मी सांगितलं ते करायचं, कळलं की नाही? मला काय वेळ करता. चल निघ आणि गुलाबाला पाणी घाल. आता नाही, आता नाही. ही रात्र गुलाबाला पाणी घालायची वेळ आहे. इतकी वर्ष पाणी घालता ना, मग सकाळी घालायचं. सूर्य उगवला की गुलाबाला पाणी घालायचं. निघा आणि लांडग्यावर लक्ष ठेवा. त्याचा परदादा केला मला. एवढे काय पिकले त्या केस मध्ये? थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू 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 अहो काय करताय तुम्ही? आय एम सॉरी. म्हणजे तुमची खूप मदत झाली ना, त्यामुळे थँक्यू सो मच. राधा मॅडम आल्या नाहीत ना? नाही पण अहो त्या बघा राधाताई येत आहेत. एक काम द्या, तुम्ही पटकन आत जा. नाही आज नको. नाही नाही तुम्ही ना 2-3 तासासाठी बाहेर निघून जा. पण नाही असं प्लीज जा, कसं प्लीज चालेल? पाया पडतो तुमच्या. प्लीज जा, प्लीज. आणि मी केलं हे राधाला सांगायचं नाही, हा कळू द्यायचं नाही. प्लीज सरप्राईज आहे तिच्या. आणि प्लीज 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 चला. हो, मी हो, बघतो. जाते. थँक्यू. अरे तुम्ही आलात पण? हो, तुम्ही मी किती वेळ वाट बघतोय तुमची. 2-3 चक्राही मारून गेलो मी इथे. आता हा कशाला कडमडला मध्ये? काय अरे जाना यार. कशासाठी? तुम्हाला डिनर साठी इन्व्हाइट करायला. ओ, मी आज स्पेशल गोवन स्टाईलचं फूड बनवलंय स्वतःच्या हातानं. माझी खूप इच्छा आहे की तुम्ही त्याची चव घ्यावी. प्लीज याल का? गोवन फूड बनवलंयस ना, तर तू स्वतः खा ना. एकटा एन्जॉय कर. आमची राधा काय उपाशी नाहीये. इन्व्हिटेशनसाठी थँक्यू. पण आज नको. येस. मे बी नेक्स्ट टाइम. डोंट मिसअंडरस्टँड. सई मॅडम पण आहेत घरी.
मी त्यांनाही इन्व्हाइट केलंय, त्यांना घरी बसवूनच आलोय मी. आणि त्याही वाट बघतायत तुमची. सो सई मॅम, हो, त्या बसल्यात घरी. प्लीज प्लीज या ना, प्लीज प्लीज. ए अरे नको ना यार. ओके, मी जरा फ्रेश होऊन येत. येस, गुड. हा, फ्रेश होऊन जा. ऍटलिस्ट म्हणजे तुला ते सरप्राईज बघता तरी येईल यार. अहो काय फ्रेशच आहात की. शी, फूड पण फ्रेश आहे. चला ना. झाला सत्यानाश. प्लीज. जायचंय ना? हा, यस, या प्लीज. चला. हो ये. सई मॅम नसत्या ना तर राधा गेलीच नसती. आता बसा बोंबलत. 2-3 तास काही राधा येत नाही आता. मिस्टर सौरभ, बोंबाबोंब करत बसा आता. तुमचा झाला आता टाय टाय फिश. काय ग, तू अजून जागी? अगं सौरभ आला नाहीये ना, त्याची वाट बघतेय. सीमा, अगं मगाशी फोन आला होता ना त्याचा. हो, फोन आला होता म्हणून तर थांबलीये. खूप दमला होता ग बिचारा. अंग मेहनतीचं काम करायला लागतं म्हणाला. काहीतरीच ना तुझं. अगं म्युझिक कंपनीत नोकरी करतोय तो. तिथे काय त्याला हमाली करावी लागते? अय्या हो, हे पण खरंच. असं का बोलला मग तो? काही नाही, त्याला ना एका ठिकाणी 8-10 तास स्थिर बसायची सवय नाहीये, त्यामुळे दमला असेल. जे काय असेल ते असेल, पण आता आल्यानंतर त्याला जेवण नको का गरम करून द्यायला? दमला असेल तर जरा हातापायाला तेल पण सोडून दे. तुझ्या ना या असल्या लाडांनीच बिघडतोय तो. नाही, जेवण गरम करून देण्या इतपत ठीक आहे, पण हे पुढचं सगळं म्हणजे. अगं पण ठीक आहे ना, एवढं काय तू पण मनावर घेतेस? घ्या, आले महाराज. हाय रे. हा, दमलास? हो ना. काय हे सौरभ, हा किती हा उशीर? तुझ्या पायी ही जागी, मी जागी. ए ढगे, बोर नको ना करू यार. आधीच दमून आलोय. ए, मी काय तुला बोर केलं रे? उगाच काहीतरी बोलू नको. बाजूला हो यार, मी जाऊन झोपणार आहे आता. बाजूला हो म्हणजे काय? तू एक हवालदार राहायला लागेल. तू रंजू, अशी काय तू आल्या आल्या कशाला बोलतेस त्याला? दमलाय ना तो. बरं जा, एक काम कर, एका बादलीतनं जरा गरम पाणी घेऊन ये, मीठ घालून आण. हे असले लाड करायला मला जमणार नाही. त्याचे जरा पाय शेकले तर बरं वाटेल त्याला. जा जा, माझ्यासाठी जा जा. आता तू म्हणतेस म्हणून करते, नाही तर मला हे अजिबात आवडत नाही. बरं बरं. तो कसा वागला ते बघितलंस ना तू? अरे सौरभ, तू इथे झोपलायस काय? चल उठ 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 उठ. नको ना. नाही नको कसलं. हा चल उठ, जेवायचंय ना. अरे हो, मला माहितीये तू दमलाय आता. अरे ऐक माझं, रंजू मिठाचं पाणी घेऊन येते ना, त्यात पाय बुडवून ठेव, बरं वाटेल तुला. नको कसलं, जेवायला नको. मी आता गरम गरम पोळ्या करायला घेते. चल उठ उठ. ती बघ आलीच. घ्या मिठाचं पाणी. महाराज, सोडा आता पाय तुमचे. चल उठ उठ उठ, जरा पाय सोडून बस, बरं वाटेल. अरे पाय दुखतायत ना तुझे? ऐका ना इकडं. अगं, रंजू रंजू काय करतेस तू? वेडी आहेस का? असं नको करूस. दमलाय ग तो. दमलाय. पण सौरभ, बरं वाटलं ना कामाला गेलास ते? बघ आता हळूहळू असाच सेटल होशील तू. सीमा, उगाच त्याचे लाड करू नकोस. हा, मी तुला आधीच वॉर्न करतेय. उद्या लगेच कामाला बुट्टी मारेल बघतो. नाही ग, उगीच काय. नाही नाही, बघ ना काही बोलतोय का? बघ ना, तो काही बोलतो. अगं, घोरतोय तो. दमला ग, दमला. ए, डेझर्ट डेझर्ट, आईस्क्रीम. विक्टर, जेवण म्हणजे फारच टेस्टी होतं खरंच. रिअली थँक्यू. खूप दिवसांनी अस्सल गोवनस फूड पाहिलं मी. आय मीन चाखलं. यू आर रिअली अ वंडरफुल कुक. थँक्यू थँक्यू मॅडम. लिली गेल्यानंतर पहिल्यांदाच मी स्वतःहून असं डिनर बनवलं. आणि खरं सांगू का, पहिल्यांदा रिअल सेन्स मध्ये मी आज बऱ्याच दिवसांनी जेवलो. नाहीतर आय वॉज डेड.
जेवलो काय नाही जेवलो काय आता कशाला त्या आठवणी काढताय सगळं छान चाललंय ना आता हं? हा, हो अँड ऑल क्रेडिट गोज टू धिस लवली लेडी. यांनीच माझी आणि जुईची भेट घडवून आणली. मला सांगा ना हल्ली आजकाल एवढं कोण कोणासाठी करतं सांगा. अँड सी द आयरनी, मी सख्खा बाप असून माझ्या मुलीला टाकून दिलं, पण ही माझा पत्ता शोधून काढला, इथे घर घेतलं, माझ्या शिव्या खाल्ल्या, त्यांनी 4 दिल्या. But she did it. She did it.